आज शनिवार असल्यामुळे मी आमचे ग्रामदैवत मारुती मंदिरात गेलेलो. दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गेलो घरी. घरी येऊन थोडीशी खिचडी खाल्ली आणि मी निघालो कामावर. साईटवर येऊन बघतोय तर इथं कोणीच आलं नव्हतं. मग इथं बसून काय करायचं म्हणून मी गेलो वडगावात. वडगावात जेवढे टावर आहेत त्या सर्व टावरचे फोटो काढून मला ग्रुपला पाठवायचे होते, म्हणून मी वडगावला आलेलो. वडगावातलं काम आवरून नंतर मी आणि गेलो पारगावला साईटवरती. इथं येऊन बघतोय तर आमची टीम पण आलेली आणि काम पण सुरू झालेलं. हे असतंय डक्ट, हे असा, आणि यामध्ये असते काळी केबल. ते डक्ट सेफ्टीसाठी असतो वरून, आणि त्याच्या आतमध्ये ब्लॅक कलरची केबल असते. आणि हा आहे क्लोजर. हे क्लोजर यासाठी असतो, दोन्हीकडला जॉईंट ह्यात एकत्र जोडलेला असतो, त्यासाठी असतो क्लोजर. त्यानंतर 5 वाजता मी निघालो घरी. आज थोडं लवकरच निघालेलो कारण मी सकाळी डोंगरवाडीला गेलो नव्हतो, त्यामुळे म्हटलं आता जायचं घरी आणि आवरून डोंगरवाडीला जायचं. घरी आलो तर रेदिशा कपडे धुवायला लागलेली. रेदिशाला म्हटलं डोंगरवाडीला येणार काय, तर रेदिशा म्हणली होय मामा मी पण येणार तुझ्यासोबत. ठीक आहे म्हटलं आवर आणि चल. मग आम्ही निघालो डोंगरवाडीला. दर्शन घेऊन बाहेर आलो. रेदिशा म्हणाली मामा मला आईस्क्रीम पाहिजे. मी म्हटलं पाणीपुरी खा. मग ठीक आहे म्हणली दे. रेदिशा पाणीपुरी खात होती तोपर्यंत घरातून फोन आला, गॅस टाकी संपली आणि ये लवकर. मग आम्ही निघालो घरी आणि आजचा ब्लॉग इथंच संपला मित्रांनो. तर जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा की.